नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। एका प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत। व्हॅलेंटाईन डे दिवशी समुद्रात बुडून जोडप्याचा मृत्यू। काणकोणतील पाळोळे समुद्र किनाऱ्यावरील घटना। मृतांमध्ये 30 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुषाचा समावेश। राज्यातील एकूण 32 गायींना लंपीची लागण झालेल्या गायीवर शिकेरी येथे उपचार सुरू। लंपीची लक्षणं आढळल्यास पशुचिकित्सकांना माहिती द्या, पशुपालन मंत्री निळकंठ हळणकरांचे आवाहन। मोपावरील टॅक्सी विषय सुटण्याच्या मार्गावर। टॅक्सी असलेल्यांपैकी 150 अर्ज दाखल केलेल्यांना देणार परवाने। उर्वरित अर्जावर टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार। ब्लू टॅक्सी सेवा सुरू करण्यावर वाहतूक सचिवांच्या बैठकीत निर्णय। वाहतूक संचालक राजन सातर्डेकरांची माहिती। राज्याचा पारा चढला। राजधानी पणजीत 37.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। जानेवारीच्या गुलाबी थंडीनंतर आता रणरणतं ऊन। 39 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकाचे तापमान। राज्य हवामान खात्याची माहिती। आणि बुधवारी विद्यार्थी मंडळाचे अधिकार ग्रहण करण्याची म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजची न्यायालयात हमी। कॉलेजकडून 3 विद्यार्थ्यांना बजावलेले कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याची बचाव पक्षाची विनंती। पुढील सुनावणी 1 मार्च रोजी। प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे दिवशी एका प्रेमी युगुलाचा दुर्दैवी अंत झालाय। नक्की काय घडलंय पाहूयात। राज्यात सध्या पर्यटन हंगाम। अनेक पर्यटक आपला जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येतात। त्यात मंगळवारी व्हॅलेंटाईन डे असल्यानं अनेक प्रेमयुगल सुखाचे क्षण घालवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर किंवा अन्य पर्यटन स्थळांवर भेट देतात। राज्यात सध्या प्रेमाची गुलाबी हवा वाहते। अशाच या सुंदर दिवसाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे। पाळोळे समुद्र किनाऱ्यात एका प्रेमी युगलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास घडली आहे। याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवलेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास एका प्रेमी युगलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। समुद्रात बुडलेल्यांमध्ये 30 वर्षीय महिलेचा तर 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। पोलिसांनी जीवरक्षकाच्या मदतीने समुद्रात बुडणाऱ्या प्रेमी युगलाला किनाऱ्यावर आणलं। त्यानंतर त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। दोघेही उत्तर प्रदेश येथील असून काही दिवसांपूर्वी पर्यटनासाठी गोव्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील हॉस्पिटल रुग्णालयात पाठवलेत। अद्याप मृतांचा तपशील हाती आला नसून पोलीस अधिक तपास करतायत। नमस्कार, आज एक मोठी अपडेट येते ती म्हणजे पाळोळे समुद्र किनाऱ्यावर खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आणि या पार्श्वभूमीवर अनेक प्रेमयुगल जे आहेत ती सगळ्या पर्यटन क्षेत्रांवर, पर्यटन स्थळांवर गर्दी करतात किंवा आपला आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटन स्थळांवर जी प्रेमयुगल आहेत ती मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत। मात्र आज याच सगळ्या गोष्टीला, याच सुखाला गाळबोट लावणारी एक घटना समोर आली आहे। पाळोळे समुद्र किनाऱ्यावर एका जोडप्याचा बुडून मृत्यू झालाय। आता ही नेमका घटना काय आहे, नेमकं कसं झालं हा अपघात पाहूया। उत्तर प्रदेशमधील 30 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय पुरुष आपला जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात आले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ते पाळोळे समुद्र किनाऱ्यावर आपला आनंद लुटत होते। त्यात व्हॅलेंटाईन डे आणि आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ते समुद्र किनाऱ्यावर मजा घेत होते। त्यांनी पाण्यात उतरले होते आणि सगळी मजा करत असताना कुठेतरी एक पाण्याचा जो प्रभाव आहे तो त्यांना जाणवला नाही आणि त्यामुळे ते बुडून त्यांचा मृत्यू झालाय। आता यात दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। त्यात त्यांच्या कुटुंबियांचा शोध जो आहे तो पोलिसांनी लावतायत, कारण ही नेमकी घटना कधी घडली, कशी घडली याच्याबाबतची माहिती अजून मिळाली नाही। मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे ते अपघात, बुडून होण्याचे अपघात वाढत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा असो यांनी लक्ष ठेवणं गरजेचं असतं, कारण लाईफगार्ड जे आहेत ते तिथे तैनात केले होते। मात्र तरी असूनही ही सगळी घटना कशी घडली हे यामागच्या कृतीत पोलीस जे आहेत ते तिथे पोलिसांची शोध मोहीम चालू आहे। आता यात व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे सगळीकडे जी आहे ती हळहळ व्यक्त केली जाते। रुपेश राऊतसह मी साहिल नारोलकर.
राज्यातील एकूण 32 गायींना लंपीची लागण झाली आहे. त्यातील एका गायीचा या रोगामुळे मृत्यूही झाल्याची माहिती पशुपालन मंत्री निळकंठ हळणकरांनी दिली आहे. लंपी डिजीज पळय आहा आता जवळजवळ आमचे कडेन 32 केसी आहा आणि 32 केसी ज्यो आहा ह्यो आमी आमची आंगणवाडी गोशाळा आहा पळय शिकेरीची हेंच्यांनी एक मेन गोशाळा आहा तेच्या पेक्षा एक 5 किलोमीटर आयसोलेटेड वार्ड कसो गोशाळा केल्लो आणि आमी ऑलरेडी जबाबदारी घेतली की बऱ्यापैकी ट्रीट करपाक. तुमकांय खबर आहा पयलीं आमी 2 म्हयने बॅन केले आणि आतां परत 2-3 म्हयने भायरसून गोरवां येवपाक बॅन केलें. तरी सुद्दां हो प्रॉब्लम जावंक जायना. आमी भरपूर केअर घेतल्या. करता करता आयज 2 दीस कशें जाले 2 दीस पयलीं आमकांच परवरी दिसली. आमी आयसोलेटेड रोखडीच इमिजिएटली तिका त्या शिफ्ट केली. काल परत मडगांव सायटीन कोणी वॉट्सॅपार धाडलें आमी तुमगेली गोरवां आहा लंपी डिजीज म्हणून. आमची टीम धाडून आमी रोखडीच थंयसून तिका कनेक्ट केलें आहा तशीच सेफ करून घेतली. आतां लंपी स्कीन जाल्ले पळय जेन्ना आमी आयसोलेटेड वार्डान घेतल्या आतां पासून कॅज्युअलिटी जावना पूण वे कॅन इम्प्रूव जाता. इम्प्रूव जाता आसतना आमी ऑलरेडी 22,000 हें केलें इंजेक्शनां केलीं. 22,000 लोकांक केली. कशी केली जे फार्मरांक पळय जेन्ना भंय निर्णय मारलो तेंच्यांनी युनियन मारून घेतली परत गोशाळेंनी मारली. आतां हे भाटी प्रायवेट खंय आहा पळय तांकांय मारल्या. ही आतां भायर भायर खंय पळय कोणा वांगडा उरल्या घरा येता येना बी ह्या लोकांनी तितके सिरियस घेवंक ना आनी ती उरल्या. आमी आनी ऑलरेडी आनी 22,000 मागल्या ती ह्या 2-4 दिसां भितर परत येतली आनी परत मुवमेंट स्टार्ट करतलो. बाय द टायम आमी कितें केलां आमी डॉक्टर विना कुमारी म्हणून अपॉयंट केले नोडल ऑफिसर आनी सगळ्या तालुका वायज आनी क्लिनीक वायज आमी डॉक्टराचे नंबर तुमकां दिता. तुमच्या माध्यमांनी तुमी मातशें हायलायट करा की ते एरियेक एनजीओज आनी कोण कोण आहा तेंच्यांनी मातशें लक्ष घालून खंय दिसना जाय तर त्या नंबरान कॉन्टॅक्ट करपाची आनी आमचे नोडल ऑफिसर हेड ऑफिसर आसतली ती बाकी आमी केअर घेतली. फक्त आमकां पंचायतींनी म्युनिसिपालिटीक आमी लेटरां धाडलें कालूच की तुमी ते ऑलरेडी कारण आमी तांकां फंडींग करता खंयची मेल केली जाल्यार तेंचे आमकां दिवपाचें आमी घेता सगळें केअर घेता पूण कॉपरेट तेंच्या अंडर जाल्लें आमकां. सो तांकां काल लेटरां गेलीं डायरेक्टर ऑफ पंचायत आनी डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन. आतां तेंच्यांनी कॉपरेट करूंक जाय. आमची नवी हे येतली आनी आमी बऱ्यापैकी तांकां ट्रीट करता. आयसोलेटेड वार्ड कसो केल्लो आहा ऑलरेडी. ट्रिटमेंट करता महेश सिकिरे आणि स्ट्रीट काव्ज आसा त्यांचे केन्ना पर्यंत कंप्लीट जातले वॅक्सिनेशन? न्ही ती गावता ती मारतले मेळटा तशें तुमी करीत रावतले वॅक्सिनेशन. आमची टीम उरतली. आतां ही ओपन एक्टीव दवरल्या प्लस आमची दुसरी एक टीम आहा पळय कितें जालें वा टेक केयर जाल्यार ती टीम आमची वयता. से आतां रस्त्यार बांदले तुजे उपाय कितें बिकॉज फायनली कोणाक पूण तांकां घेतलेली आसतली मागीर एक तांकां नाका जाल्यार ती रस्त्यार सुट्टा आनी द बर्डन कम्स ऑन द गव्हर्नमेंट. सी ताका न्ही उपाय ना. डॉग्स आसले पासून एनजीओ म्हणटा ताका केजीन दवरप ना तांकां फ्री सोडूंक जाय. ते आमी हें करतात वॅक्सिन करतात. ते गोरवां पासून लोक कितें करतात ते भोंवता करता तें आतां आमी कितें करता हाडलेच वचना. थोडे लोक आपले म्हणून वाडून वयता मागीर थोडे फायन कितें फारीक करून घेता पूण प्रत्येकान चिंतूंक जाय हें करप ना म्हणून. म्युनिसिपालिटीन जबाबदारी थोडी घेवंक जाय पंचायतीन घेवंक जाय. पंचायत म्युनिसिपालिटी घेयना घेवंक जाय तितकी घेयना अशें म्हणिना. मेले वास येतलो म्हणून दितात पूण भोंवता तेंचे कितें करपाक जाय जाल्यार तशें करिना. पूण थोडे पंचायती मेले जाल्यार तेंचे तांचे पयशे खातात तेन्ना न्ही ते तेंच्या लेवलार पूण आमी जेन्ना एनजीओ एटॅच केल्ले आहा पंचायतींनी तांकां दिवंक जाय आनी आमी पयशे मागीर गोशाळेक दिता. आमी पयशे पंचायतीक डायरेक्ट दिना तेंकां फंड आसता पूण गोशाळेक शिफ्ट केले की आमी तांकां पयशे तुमी पंचायतीक कितें फंड बांड दिता म्हणजे फंड आसता आमचो फूड कितलो आसता तुमी दिता फूड कितक्यो जाल्यार आमी परतूय दिता तांकां युटिलायज जाल्यार. रात्री येयली तांकां कितलो फंड हे दिता सुद्दां युटिलायज करल्यार तितकोच फंड तेंचे कडेन आसा आमचो. पूण हेजो रिकॉर्ड कितें दिता आसा पूण आतां जे लंपी जे कोण स्किनी खातीरचे प्रॉब्लम डिसीजन मरतले पळय तेंचे हे तुमी घेतले जे कोण मरतले आतां जे ना मरना आमी केन्ना घेता न्हू. सो तुम्ही ते 32 केसीस आयडेंटिफाय जाल्या म्हणल्या न्हू सो तेंचे कितें रिकवर जाल्या ती काय कशी कितें एकूय म्हणूंक ना रिकवर जाता रिकवर म्हणटा. जाता. पूण तेचे मिल्क प्रोडक्शन कितें प्रॉब्लेम जाता काय एक रूल आसा न्हू की एवरी पंचायत शूड हॅव अ कॅटल पावंडर सो ते हायकोर्टान डायरेक्ट सगळ्या पंचायती कडेन 10 वर्सां पयलीं कॅटल पॉण आसता पळय न्हू ती कोणाच्या गांवांनी की थंय पग पूण आसा घालप सगळे पंचायती थोड्यांचे थोड्याचे ना जाल्यार तिचे एक्शन कित्याक घेवना हायकोर्टान घेतले ना तुमी तांकां आमी काय करूं शकना.
तांकां सांगू शकता आमकां कॉपरेट करा, आमकां सपोर्ट करा. पण ते कॅटल पावून ना मग त्यांच्या वेगळी करू शकता आम्ही करू शकता. हे जाता मेंटेनन्स जाता, खंय ट्रबल जाता, रॅलीज जाता. फाल्यां कोर्ट तुमकां जातले मिनिस्टर डिपार्टमेंट कोर्टूच तांकां डायरेक्शन दिला न्हू घालून कंपल्सरी. आमी विचारूं शकता ना जाल्यार फायन आसा. डायरेक्ट डिसेंबर आणि जानेवारी असे सलग 2 महिने गोंयकारांनी थंडीचा अनुभव घेतला खरा, मात्र आता राज्याचा पारा चढायला लागलाय. पाहुयात हा खास रिपोर्ट. गोवा हे अरबी समुद्रावरील राज्य, त्यामुळे या राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. भरपूर पाऊस, गुलाबी हिवाळ आणि रणरणता उन्हाळा असं समीकरण गोव्यात नेहमीच पाहायला मिळतं. डिसेंबर आणि जानेवारी असे सलग 2 महिने गोमंतकीय जनतेने थंडीचा अनुभव घेतला खरा, मात्र आता राज्याचा पारा चढताना दिसतोय. सोमवारी राजधानी पणजीत 37.9 तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 39 वर्षातील केवळ फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकाचे तापमान ठरलंय. याआधी 1984 साली 38°, 2009 साली 39.2° तापमानाची पणजीत नोंद झाली होती. यंदा जानेवारीत तर अक्षरशः अंगाला कापरं भरणारी थंडी पडली होती. परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानात वाढ होताना दिसते. जैसे ही फरवरी मंथ शुरू हुआ है तो मैक्सिमम टेम्परेचर में पर्टिकुलरली टुवर्ड्स द सेकेंड वीक ऑफ फरवरी मैक्सिमम टेम्परेचर में जो फ्लक्चुएशन आता है दैट हैज ऑलरेडी स्टार्टेड. और अगर हम पिछले हफ्ते के बारे में देखेंगे तो मैक्सिमम टेम्परेचर जो है गोवा के ऊपर वो नॉर्मल वैल्यू से 1-2 डिग्री ज्यादा ही था. और अराउंड 11th और 12th फरवरी को आईएमडी ने ये फोरकास्ट दिया था कि 13th फरवरी एंड वापस अगेन ऑन 16th एंड 17th फरवरी, ये 3 दिनों में मैक्सिमम टेम्परेचर इज गोइंग टू बी कंपैरेटिवली इवन हायर. तो 13th फरवरी कल को गोवा में जो मैक्सिमम टेम्परेचर रिपोर्ट किया गया पणजी के ऊपर भी, मार्मगांव के ऊपर भी, दैट इज अमंग द हाईएस्ट ऑफ मैक्सिमम टेम्परेचर फॉर फरवरी मंथ. अगर पणजी के बारे में बोलेंगे तो 37.9 डिग्री सेल्सियस रिपोर्ट किया गया, जो कि पणजी का अगर रिकॉर्डेड डेटा है उसके हिसाब से देखेंगे तो पूरे फरवरी महीने का 3रा सबसे ऊंचा मैक्सिमम टेम्परेचर है. सबसे ज्यादा जो रिपोर्ट किया गया था वो 2009 के फरवरी में था, वो अराउंड 39 डिग्रीज के आसपास था. और अगर पूरे महीनों का देखेंगे तो सबसे ज्यादा मैक्सिमम टेम्परेचर अभी तक जो रिपोर्ट किया गया है वो 39.8 है, जो एक अप्रैल के महीने में रिपोर्ट किया गया था 1989 के आसपास. और यही ऑलमोस्ट सिमिलर स्टोरी है मार्मगांव के बारे में भी. मार्मगांव में कल जो मैक्सिमम टेम्परेचर रिपोर्ट किया गया वो है 38.2, जो कि फरवरी का मार्मगांव का सबसे हाईएस्ट मैक्सिमम टेम्परेचर है. और इससे पहले यानी कि पूरे महीने का अगर सबसे ज्यादा हाईएस्ट टेम्परेचर देखेंगे तो वो अराउंड 38.45 के आसपास, यानी कि बहुत ही क्लोज आ गया था कल का जो मैक्सिमम टेम्परेचर. अभी जैसे हमने पहले ही फोरकास्ट किया था, ये जो इंक्रीज जो है उसका कारण ये है कि बेसिकली जो गोवा का क्लाइमेट है वो कोस्टल क्लाइमेट है, तो द सेटिंग टाइम ऑफ सी ब्रीज प्लेस एन इंपॉर्टेंट रोल. अगर सी ब्रीज जल्दी ही सेट हो जाता है तो मैक्सिमम टेम्परेचर एक रेंज पे रुक जाता है. लेकिन देयर वे सम सिस्टम्स, अगर नॉर्थ अरेबियन सी के पास नहीं तो गुजरात कोस्ट के पास एक एंटी साइसर जिसको बोलते हैं, उसके कारण गोवा के ऊपर जो सी ब्रीज सेट हो रहे हैं उसमें डिले आया था. कल आया था एक बार, और अभी 16 और 17 को ये और एक बार रिपीट हो सकता है. तो बिकॉज ऑफ दैट द मैक्सिमम टेम्परेचर इज प्रिवेलिंग. अभी 14 और 15 आज और कल के बारे में देखेंगे तो देयर इज गोइंग टू बी अ स्लाइट वीकनेस इन दिस नॉर्थ ईस्टर्ली विंड. सो सी ब्रीज कंपैरेटिवली कल से कंपैरेटिवली थोड़ा जल्दी सेट हो सकता है. उसी कारण 14 और 15 को थोड़ा सा राहत हम एक्सपेक्ट कर रहे हैं 13 से. And after that, from around 17th, 18th onwards, the temperature is back again going to be normal values. So there is a reduction possible after 18th of February. और मिनिमम टेम्परेचर के बारे में बोलेंगे तो मिनिमम टेम्परेचर में नियर अराउंड नॉर्मल वैल्यू कंटिन्यू होने का चांसेस है 21-22. अगर हम पणजी के बारे में और मार्मगांव के बारे में देखेंगे तो जितना जो 5 डिग्री का राइस जो मैक्सिमम टेम्परेचर में कल हुआ, उसी तरह का राइस मिनिमम में होने के चांसेस नहीं है. और अगर जैसे हमने बोला 16 और 17 को टेम्परेचर थोड़ा सा ज्यादा रहने वाला है नॉर्मल से भी, तो इट इज इम्पोर्टेंट कि अभी कोई ऐसा हीट वेव का ऐसा कुछ सिचुएशन अभी तक तो नहीं है, लेकिन प्लीज बी रेगुलरली अपडेटेड विद द वार्निंग्स आईएमडी इशूइंग. अभी तो कोई वार्निंग नहीं है. और
जैसे जनरल प्रिकॉशंस होते हैं हायर टेम्परेचर में डिहाइड्रेटेड रहना, ये सब सावधानी लेते रहिए. पेडणे वाहतूक विभागाकडे टॅक्सी असलेल्यांपैकी 150 अर्ज दाखल झालेत. त्यांना प्राधान्याने परवाने देणार आणि उर्वरितांच्या अर्जावर टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार असल्याची माहिती वाहतूक संचालक राजन सातर्डेकरांनी दिली आहे. दरम्यान मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांसाठी ब्लू टॅक्सी सेवा सुरू करण्यावर वाहतूक सचिवांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचंही सातर्डेकरांनी सांगितलंय. ब्लू टॅक्सी प्रिपेड कॅब सर्वीस ही मोपाच्यान सुरू करपा खातीर आमी एडवर्टिजमेंट घातलेली. तातूंत 170 एप्लिकेशनां आयल्या. तेंचे कडेन गाडयो आसा आनी देर आर इंट्रस्टेड लोक आसात. ती आनी 1000 एप्लिकेशन आसा. सो ती प्रक्रिया सुरू केल्या आमी. आज GMRचे ऑफिसर्सूय आयिल्ले वेगवेगळे. सो तांकां कावंटर दिवपाचें डिसायड जालां. कावंटर also there will be space for parking and there will be a pickup bay. तांच्यान ही सर्वीस सुरू जातली. गाडयेचो कलरूय आमी 2-3 ऑप्शन्स पळयताले. डेफिनेटली वी वील स्पीक विथ स्टेक होल्डर्स आनी गाडयेची कलर, तेंची युनिफॉर्म, तेंची एज कितें आसपाची ऑन दीस डिसिजन घेवन आमी तांकां परमीट दिवपाक सुरवात करता. कितली एप्लिकेशन येयला तुमकां आनी कितले घेवंक शकता तुमी? घेवंक शकता आमी. दॅर इज तशें कांय ना की हुएवर इज इंट्रस्टेड एंड हुएवर वॉन्ट्स टू ऑपरेट दॅर इज डेफिनेटली स्पेस. ओके, गोवा इज अ बूमिंग टुरिस्ट डेस्टिनेशन. दिस विल बी एट ओनली एट मोपा एअरपोर्ट. This we are only talking about Mopa airport. Other already systems are in place. आता कितली एप्लिकेशन 1000 वर येयली? 1000 वर एप्लिकेशन आसा, बट दिस आर बेसिकली दिस इज इंटेंट. ओके, तांच्या कडेन सद्या गाडयो ना गाडयो घेतले ते. ओके, पूण सद्या 150 सुमार एप्लिकेशन आयिल्ली आसा. तांच्या कडेन व्हेकल आसात. ओके, डिसेंट व्हेकल्स. So total how many vehicles will be flying over there? Total how many number of vehicles? So whoever these vehicles which are ready now, कोणाच्या गाडी हातान आसा, दे कॅन फ्लाय फर्स्ट. सर, इनिशियल स्टेजीर आता कितली परमिटां दिवपाचो प्लॅन थारायला? सद्या तितले 150 एप्लिकेशन आनी सगळ्यांक दिता एप्लिकेशन. सगळ्यांक दितले. आनी फाटल्या दिसांनी जो वाद जाला तो आतां हितून मिटतलो कितें? वाद जावंक नाशिल्लो. टॅक्सी वाले म्हणटा पळय वाद खंय जाला तशें ना तांचो डिमांड आशिल्लो करपाचें सुरू आमी केला. इट्स अ न्यू एअरपोर्ट. सो दीस इज अ प्रोसेस. इट टेक्स टायम ऑल्सो. कारण पयलीं नंबर वॉज नॉट नो. जेन्ना फर्स्ट मिटींग जाल्ली पळय तेन्ना फिगर कोणाक खबर आशिल्ली. त्या नंतर ओके एप्लिकेशन्स घेतली आमी. सो आतां प्रिसायज नंबर एप्लिकेशनां कोण लोक तांचे कितें ओके हे हातान आसा. सो ऑन दॅट बेजीस वी वील प्रोसीड फर्दर. फर्स्ट प्रिफरन्स कोणाक आसतलो? फर्स्ट गाडयो ऑलरेडी आसा. No, the locality was Pedne constituency, Pedne people. So तशें काय आमी तशें स्ट्रिक्टली ऑफकोर्स दी स्टँड्स आर फॉर लोकल्स आनी लोकल्स. सर, एक म्हणजे आशिल्लें की तेंच्यांनी जो येलो कॅब स्टँड आसा त्याच प्रोसिजरान ब्लू कॅब सिमिलर फंक्शन इन अ सिमिलर स्टायल. कलर प्रोसिजर सर सेम आसतलो. लिगल प्रोसिजर जो येलो ब्लॅकाक आसता तोच ब्लू ब्लॅकाक आसतलो. इट वील बी सिमिलर सेम. इट वील बी सिमिलर. कारण आतां डिजिटायजेशन जालां. जेन्ना ते पयलीं प्रोविजन आशिल्ली तेन्ना डिजिटायजेशन कांय नाशिल्लें. So आतां there will be a proper counter, there will be a proper token system, there will be a proper person to handle that. Okay, the name of the passenger will be captured. So तशेंच केला बेसिकली. ओके. नमस्कार. आज पणजीत एक महत्त्वाची अशी बैठक झाली. ती म्हणजे मोपा विमानतळावर येलो ब्लॅक टॅक्सीच्या जागी ब्लू कॅब टॅक्सी काउंटर देण्यासंदर्भात आज सकाळपासून पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांचं पेडणे येथे धरणं आंदोलन धरलेलं आहे. त्यांनी जोपर्यंत मोपा विमानतळावर येलो ब्लॅक टॅक्सी काउंटर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाणार आहे असल्याचा त्यांनी आजच इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता संध्याकाळी 4 वाजता पणजी सेक्रेटरिएट येथे एक महत्त्वाची अशी बैठक झाली. ही प्रशासकीय बैठक होती आणि या बैठकीनंतर वाहतूक खात्याचे संचालक राजन सातर्डेकर यांनी एक महत्त्वाचं असं विधान केलं. त्यांनी माहिती दिली आहे की बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते म्हणजे
मोफा विमानतळावर येलो ब्लॅक टॅक्सीच्या जागी ब्लू कॅब टॅक्सी काउंटर देण्यात येणार होता. या टॅक्सी काउंटरसाठी आत्तापर्यंत जवळपास 170 ॲप्लिकेशन्स आलेली आहेत, ज्यांच्याकडे आत्ता टॅक्सी उपलब्ध आहे. त्यानंतर अनेक जण इच्छुक आहेत आणि ते टॅक्सी घेण्यासाठी तयार आहेत. अशीही अनेक हजारो ॲप्लिकेशन, 1000च्या वरती ॲप्लिकेशन आल्याचं राजन सातार्डेकर यांनी सांगितलं आहे. आता काहीच दिवसात आज बैठकीला GMRचे अधिकारी उपस्थित होते आणि त्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर आता काहीच दिवसात मोफा विमानतळावर ब्लू कॅबसाठी जागा अधिसूचित केली जाणार आहे आणि त्या जागेवर त्यांना ब्लू कॅब काउंटर हा दिला जाणार असल्याची माहिती राजन सातार्डेकर वाहतूक संचालकांनी दिली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता 170 जणांकडे टॅक्सी आहे त्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर मिनिमम म्हणजे कमीत कमी किती टॅक्सी आणि जास्तीत जास्त किती टॅक्सी GMR या ब्लू कॅब काउंटरद्वारे देऊ शकतो हा प्रश्न त्यांना विचारला असता तो आकडा अजून निश्चित झालेला नाही. परंतु आत्ता जे ॲप्लिकेशन आले आहे ते 170 जणांना पहिल्या टप्प्यात परमिट्स दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे यापुढेही जे कोण टॅक्सी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनीही अनेक ॲप्लिकेशनं दिलेली आहेत आणि त्यांना ही टॅक्सी काही टप्प्याटप्प्याने दिली जाणार असल्याचं राजन सातार्डेकर यांनी सांगितलं आहे. मी ज्ञानेश्वर वरात, गोवन वार्ता लाईव्ह, परवरी. बातमी अपघाताची. मोले येथे बस आणि कार यांच्यात अपघात झालाय. सुदैवाने जीवितहानी टळलीय. नेमका कसा घडला हा अपघात पाहूयात. राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. मंगळवारी सकाळी मोर्ले येथील राष्ट्रीय महामार्ग 4 वर खासगी आरामदायक बस आणि कार यांच्यामध्ये अपघात झालाय. या अपघातात जीवितहानी टळली आहे, मात्र दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार बस बंगळुरूहून गोव्याकडे येत होती. दरम्यान विरोधी दिशेने येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटताच कार समोरील बसला जोरात धडकली. ही धडक इतकी जोराची होती की कारच्या दर्शनी भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अपघातात 6 जण किरकोळ जखमी झाले तर कार चालकाच्या पायाला जबर मार लागलाय. कैसा एक्सीडेंट हुआ? वो मैं टर्निंग चल रहा था, उन्हें एकदम ब्रेक नहीं मारा, वैसा सीधा आया. मैं तो और थोड़ा लेफ्ट को खींचा था, फिर आज जो आगे एक ही बार. तुम कहाँ से आए थे? बेंगलोर से. यानी वो लोग किधर जा रहे हैं बेलगाम में? वो किधर जा रहा पता नहीं. रनिंग में एक ही बार सीधा आया, वैसा नहीं मारा था कि टर्न पे सीधा आया. अगला मैं नहीं रहा तो सीधा नीचे जा रहा था. गलती किसका रहेगा? इसका नीचे गया, पूरा नीचे गया. बाद में आप लोगों ने निकाला उन्हें? हमने हमारा हेल्पर, हमारा ड्राइवर और पूरा जाके निकाल के पूरा एम्बुलेंस को. वार्ता गोव्याच्या मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.